तुम्हाला सांगू का, वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये काय अंतर असतं. वजन कमी करण्यासाठी ना आपण बऱ्याच गोष्टी करतो, पण फॅट लॉस करण्यासाठी आपण काही करत नाही. म्हणजे शरीरातल्या फॅट कमी होण्यासाठी आपण काही करत नाही. त्याच्यासाठी जर करायला लागलं, जर तुम्ही फॅट लॉस करताय किंवा वजन कमी करताय, तर शरीरात आधी काय होतं माहितीये का, काही काळ आहे ना आधी शरीरातल्या फॅट कमी होतात, मसल लॉस होतात, त्याच्यानंतर तुमचं वजन कमी दिसायला लागतं. पण जर तुम्ही ते प्रॉपर चांगलं गायडन्स नाही करायला लागले ना, तर तुमचं वेट लॉस होतच होतं, पण तुमचं मसल गेन व्हायला लागतात. आणि मी माझा एक फोटो दाखवतो तुम्हाला, आणि ह्या फोटोमध्ये ना इथं माझं आधी वेट लॉस नव्हतं झालेलं, नंतर माझं वेट लॉस झालं, नंतर फॅट लॉस झालेलं नव्हतं, फॅट लॉस झालं, नंतर मसल गेन झालेत, तर नंतर मसल गेन दिसायला लागले. तर ह्या तिन्ही फेज मध्ये आपण असायला पाहिजे, आणि नक्कीच आपण असं होऊ शकतो. तर आपल्याला आहे ना स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. तर आपल्याला ह्या गोष्टींचं खरोखर तारतम्य पकडायचंय की माझं वेट लॉस होतंय की फॅट लॉस होतोय का मसल गेन होतंय का आणखी काय होतंय की मसल लॉसच होत आहे. मी आधी दिसायला चांगलं होतं, आता खराब दिसून राहिलं, असं काय होतंय. जे काय असेल तर ते तुम्हाला होत असतं, म्हणून तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व करत राहायचंय. तुम्हाला जर असं वाटतंय ना की तुम्हाला माझ्याकडून काही मदत होऊ शकते, तर मी नक्की मदत करायला तयार आहे. तुम्हाला वजन कमी करायचंय, वजन वाढवायचं, फॅट लॉस करायचा, वेट लॉस करायचा, जे काय करायचं असेल तर तुम्ही नक्की विचारा मला. खाण्याच्या सवयी बदलायच्या, तर मी तुम्हाला नक्की मदत करू शकतो.